नमस्कार, न्यूज टाइममध्ये आपलं स्वागत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर. अहवालावर 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात होणार चर्चा. मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शेतकरी आंदोलनात हरियाणातील शंभू सीमेवर 70 वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. शेतमालाला किमान हमीभाव मिळण्याकरता शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी ठोकलाय तळ. मनोज जरांगे यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये. भाजपा नेते नितेश राणे यांच्याकडून सारवासारव. आपण समाज बांधव म्हणून एकत्र काम करू. नितेश राणे यांची स्पष्टोक्ती. पंतप्रधान मोदींवर बोलल्यामुळे नारायण राणेंनी केलं होतं वक्तव्य. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं लोणावळ्यात 2 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आजपासून सुरू. काँग्रेसचे दिग्गज नेते करणार मार्गदर्शन. गोळीबार प्रकरणातील जखमी झालेले महेश गायकवाड यांना आज मिळणार होता डिस्चार्ज. राहुल पाटील मात्र 14 दिवसांनंतर परतणार घरी. ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर गोरगरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक अशा आशयाचे लागले बॅनर. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी सुरू. बारामतीमध्ये प्रचार रथही तयार. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आफ्रिकन स्वाईन फीवरनं डुक्करांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट. भोपाळ येथील प्रयोगशाळेनं दिला अहवाल. म्हसावद येथील 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. आई वडिलांना सांभाळा, अन्यथा पुन्हा आई वडिलांच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित होणार. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांचे परिपत्रक. उतारवयात वृद्धांची होणारी फरफट टाळण्याकरिता प्रशासनाचा निर्णय. केन विल्यमसनच्या विक्रमी शतकाच्या बळावर न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटी सामन्यातही मिळवला विजय. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेत पराभव. दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडनं 2-0 जिंकली मालिका. अभिनेत्री कविता चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 67व्या वर्षी निधन. टीव्ही मालिका उडान आणि अनेक जाहिरातींमधील भूमिकेमुळे मिळाली होती प्रसिद्धी. न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.